आजच्या विजयाकडे कसं बघता? महाराष्ट्रामध्ये 17 विधान परिषदेच्या जागेची निवडणूक होते. 17 जागेपैकी 6 जागा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या बिनविरोध निघालेल्या आहे. त्यापैकी 11 जागेची आज निवडणूक होते. गेले 8-10 दिवस जे चित्र महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालं त्यावरून एक स्पष्ट होतं की आता ज्या काही 11 जागेच्या निवडणुका होतात त्या 11च्या 11 ठिकाणी आम्ही मोठ्या प्रकारानं निवडून येऊ आणि या ठिकाणी कुठंही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी किंवा उद्धव सेनेचं अस्तित्व सुद्धा या निवडणुकीत आम्हाला पाहायला मिळालं नाही. त्यामुळे आगामी जो काळ आहे तो एनडीएचा काळ आहे. लोकांचं जनसमर्थन आहे. लोकसभेत जर सोडलं तर विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यात मोठ्या प्रमाणात यश मिळालं. त्याच पद्धतीप्रमाणे याही ठिकाणी आम्हाला यश मिळणार आहे. ठाकरे गटाचे 6 खासदार वेगळा गट स्थापन केलेला आहे. कालपासूनच्या घडामोडी तुम्ही पाहताय, काय म्हणाल तुम्ही या संदर्भात? तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नाहीये. तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. पण हे सगळं भाजप करताय, फक्त शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवली असा आरोप विरोधक करतात. जे काही त्यांच्या अंतर्गत वादातून घडतं त्याला भाजपचं ते नाव घेतात. हा त्यांचा कमकुवतपणा आहे. काल संजय राऊतांनी शिवेगाळ सुद्धा केली. असं आहे, ती त्यांची संस्कृती आहे. ती पहिली वेळ नाहीये त्यांची. अनेक वेळेस अशा प्रकारच्या भाषेचा उपयोग त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे त्यांना अशा प्रकारचे दिवस आलेले. कदाचित संजय राऊताची भाषा जर चांगली असती तर आज जी उद्धव ठाकरेवर पाळी आली ती आली नसती. ऑपरेशन टायगर होईल. भारतीय जनता पार्टीचा असा कुठलाही ऑपरेशन टायगर करण्याचा कुठं प्रयोग नाहीये. आता जालना शहरात पत्रकार हल्ले व्हायला लागले, गुन्हेगारी वाढली, याकडे काय पाहणार दादा? मला असं वाटतं की अशा प्रकारचे हल्ले होऊ नये आणि त्यासाठी आम्ही दखल घेतली आणि पत्रकारांनी सुद्धा तशी दखल घेतलेली आहे. तुम्ही आमचा पक्ष तोडला तर आम्ही तुम्हाला तोडू, असा थेट इशारा संजय राऊत देतो. मला असं वाटतं की राजकारणामध्ये कोणी कोणाला तोडत नसतं आणि कोणी कोणाला मोडत नसतं. तोडतो तो मतदार, जोडतो तो मतदार. आज मतदाराने त्यांना पूर्णपणे तोडून टाकलेलं आहे. राहिले सायले काल तोडलंय. त्यामुळे आता आमच्या सारख्यावर अशा प्रकारचे बेछूट आरोप करणं भारतीय जनता पार्टीवर हे त्यांचं चुकीचं आहे. त्यांचा अपील झाकवण्यासाठी कोणावर राग काढतील ते आमच्यावर काढतात. तर यानंतर त्यांची परिस्थिती कशी असेल? कारण तुम्ही सातत्यानं उद्धव ठाकरेंवरती टीका केली होती, ठाकरे बंधूवरती केली होती. आता कालच्या घटनेनंतर आमचं आणि उद्धव साहेबांचं काही वैर नाहीये. त्यांच्या धोरणाला आमचा विरोध आहे. असांगाशी संगत करून मागच्या काळामध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजनांनी जी युती केली होती ती युती तोडली आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांच्या विचाराशी त्यांचा आणि आमचा कुठं ताळमेळ खात नाही त्यांच्याशी युती केल्यामुळे त्यांच्या आणि आमचा वैचारिक वाद आहे. त्यांचा आमचा वैयक्तिक वाद नाहीये आणि त्याचा परिणाम म्हणून जनतेनं त्यांना त्याची पनिशमेंट दिलेली आहे. ती महापालिकेतही दिली, जिल्हा परिषदला दिली आणि विधानसभेत पण दिली. नाही, आता 2029 ची परिस्थिती ठाकरे सेनेची कशी राहिली? ठाकरे मी मागच नगरपालिकेच्या निवडणुकीत सांगितलं होतं की त्यांचं अस्तित्व शिल्लक राहणार नाही. तेव्हा त्यांनी माझ्यावर छत्रपती संभाजीनगरला येऊन टीका केली आणि त्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्यांची परिस्थिती केविलवाणी झाली. हे मी नव्हतो बोलत, हा माझा अंदाज नव्हता. हिंडून फिरून जे काही जनतेमधलं मत होतं ते मत मी त्यावेळेस व्यक्त केलं होतं आणि ते दिवसेंदिवस खरं ठरतंय. राज्यातले पण ठाकरेंची काही अंदाज होतील असं वाटतं? हा त्यांचा विषय, कोणाचा, दोन्ही शिवसेनेचा. भाजपचा अशा प्रकारचा कुठलाही प्लॅन नाही. तर भाजपच्या संपर्कात काही आहेत का? आम्हाला संपर्कात ठेवण्याची गरज नाही. आमच्याकडे भरपूर आहेत आणि आम्ही असं काही कोणाच्या फोडतोडीचं राजकारण करत नाही भाजप. थँक्यू.